मंडळी नमस्कार. एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे आणि विषय आहे अतुल भातखळकर ठोकणार का शेवटचा खेळा. कुठे ठोकणार आहेत हे खेळा? महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच अतुल भातखळकर घाव घालण्याची शक्यता आहे. काय हा विषय हे जरा नीट समजून घ्यावं लागेल. महाराष्ट्रातल्या 12 विधानसभा सदस्यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी तालिका सभापतींनी निलंबित केलं. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाचा आदेश रद्द केला. हे करताना न्यायालयानं अधिकाराबाबत भाष्य केलं नाही तर कालावधीबाबत भाष्य केलं आणि 1 वर्षाचा कालावधी अयोग्य असल्याचं सांगत निर्णय रद्द केला. त्या निर्णयानंतर खरं तर विधानसभेच्या अधिवेशनात या आमदारांना बहाली करणं आवश्यक होतं. तात्काळ लगेच निर्णयाची अंमलबजावणी करणं आवश्यक होतं. न्यायालयाच्या निर्णयाचा मान देखील राखायचा आणि सरकारला किंवा विधानसभा अध्यक्षांना झुकावं लागलं असं नाही पण दाखवायचं. असा एक मधला मार्ग उपलब्ध होता. तो म्हणजे न्यायालयाचा निकाल येण्याआधीच या आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय. असं बऱ्याच वेळेला सभागृहात झालेलं आहे. सरकार न्यायालयासोबत पंगा घेणार नाही, उलट सामोपचाराची भूमिका घेईल असं अपेक्षित असतानाच सरकारमधल्या किंवा सरकारला सपोर्टिव्ह असणाऱ्या मंडळींच्याकडून या निकालावर वेगवेगळ्या स्वरूपाची भाष्य येऊ लागली. विश्वप्रवक्ता संजय राऊत यांनी तर चक्क न्यायालय भाजपलाच अनुकूल कसे निकाल देतं असा प्रश्नही विचारून टाकला. मला राऊतांच्या बद्दल आता बोलावं की न बोलावं असा प्रश्न पडलाय. राऊत आता बरळत चालले आहेत इथपर्यंत ते बोलतायत, म्हणजे असं वाटावं इथपर्यंत ते बोलतायत ही राऊतांच्या विषयातली स्थिती झालेली आहे. आपण आपल्या विधानांनी सरकारला, मुख्यमंत्र्यांना, नेत्यांना अडचणीत आणतोय हे देखील राऊतांच्या लक्षात येत नाही. कदाचित राऊतांचा हाच एककलमी कार्यक्रम असावा. आम्ही घाबरलो नाहीत हे दाखविण्यासाठीच राऊत असं बोलत असावे. राऊतांनी काय बोलावं हा राऊतांचा विषय. राऊतांची ही पहिली प्रतिक्रिया होती. दुसरी प्रतिक्रिया जी महत्वाची होती ती म्हणजे नवाब मलिकांची. त्यांनीही न्यायालयाच्या सोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली. बघू, विचार करू, हा सरकारने घेतलाच नाही वगैरे वगैरे भाष्य त्यांनी केले. खरं तर नवाब मलिक हे मंत्री आहेत आणि मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत कशा स्वरूपाचं विधान करावं हे नवाब मलिकांनी ठरवायला हवं. पण नवाब मलिकांनाही आजकाल जावयाच्या प्रेमामध्ये भान उरलेलं नाहीये. मोहित कुंभोजच्या प्रकरणात मलिकांनी थापडा खाल्ल्यात. समीर वानखेडेच्या प्रकरणामध्ये मलिकांनी थापडा खाल्ल्यात. आता या प्रकरणातही न्यायालयाच्या थापडा खाण्याची वेळ मलिकांच्या वरती येणार आहे. त्यामुळे मलिकांची भूमिका ही वेगळी होती. तिसरी आणखी एक भूमिका दिव्य ज्ञान मांडल्या गेलं आणि ते म्हणजे निलंबित करणाऱ्या, निलंबनाची तक्रार करणाऱ्या भास्कर जाधवांच्याकडून. भास्कर जाधवांनी तर सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नसल्याचं सांगितलं आणि हे काम विधानसभेचे अध्यक्षच करत असं सांगितलं. राऊतांच्या नंतर भास्कर जाधवांच्या निर्णयाची किंवा ज्ञानाची मला कीव करावी वाटते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ते अभिलेख न्यायालय आहे. अभिरूप न्यायालय नव्हे, ते अभिलेख न्यायालय आहे आणि त्यातला निर्णय हा कायदा असतो याचं भान कदाचित भास्करराव जाधवांना राहिलेलं नसावं. आता राज्याच्या तालिका सभापती एक बोलतोय, मंत्री दुसरं बोलतोय, संजय राऊत तिसरं बोलतायत. यात विधानसभेला तर अध्यक्षच नाही आहे. अशा स्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच याबाबतची भूमिका स्पष्ट करायला लावणारं पत्र उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकर यांनी लिहिलंय. अतुल भातखळकर हे 12 निलंबित आमदारांच्या पैकी एक आहेत हे विसरून चालणार नाही. आता मी शेवटचा खेळा का म्हणतोय हे आपल्या लक्षात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करणे ही गोष्टच मुळात गंभीर आहे आणि या गोष्टीला न्यायालय कधीच असं सोडून देणार नाहीये.
राज्याचे मंत्री वेगळं बोलतायत, खासदार वेगळं बोलतायत, आमदार वेगळं बोलतायत आणि हे सगळे एका सत्ताधारी गटातले आहेत। अशा वेळी मुख्यमंत्र्यांनीच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री ते काही करत नाहीयेत। आता जर मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारमधल्या किंवा सरकारी पक्षाच्या माणसांची भूमिका योग्य आहे असं सांगितलं तर हा न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर होईल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल। आणि जर सुप्रीम कोर्टाचा आदेश राज्य सरकार मानणार नसेल तर काय होईल हे मी वेगळं सांगायला नको। सुप्रीम कोर्टच याबाबत सूचना केंद्र सरकारला करू शकतं आणि सुप्रीम कोर्टाची सूचना ही ग्राह्य धरून या सरकारचं अस्तित्व क्षणार्धात संपू शकतं, क्षणार्धात। जे कोणी महाविकास आघाडीचे समर्थक वगैरे असतील त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे, केंद्र सरकारसाठी राज्य सरकार बरखास्त करणे ही प्रक्रियाच मुळी खूप सोपी आहे। या आधीचे अनुभव देखील आपण बघितलेले आहेत। इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार असं सहजपणे चुटकीसरशी बरखास्त करून टाकलेलं होतं। अशी अनेक सरकारं बरखास्त झालेली आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, म्हणजे कल्याण सिंगांचं सरकार, सुंदरलाल पटवांचं सरकार ही अशा स्वरूपामध्ये बरखास्त झालेली आहेत। भैरवसिंग शेखावत यांचं सरकार। केंद्र सरकारला वाटलं की ते बरखास्त करता येतं, लोकशाही, निर्णय, निवाडा असलं काही तिथे लागू पडत नाही। आणि यात तर हे सरकार गंभीर चुका करत चाललंय। राज्यपालांशी पंगा घेत आहे, राज्यपालांना विमान नाकारताय, केंद्राशी पंगा घेत आहे, गृहमंत्र्यांच्या विषयात वाईट बोलताय, पंतप्रधानांच्या विषयात वाईट बोलताय आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या विषयात देखील वाईट बोलताय। त्यामुळं अतुल भातखळकरांची ही खेळी या संपूर्ण सरकारच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारी ठरू शकते। आता मुख्यमंत्र्यांना भातखळकरांच्या या पत्रावर निर्णय घ्यावा लागेल किंवा गप्प बसावं लागेल आणि गप्प बसणं ही त्रासदायक ठरणार आहे। त्यामुळं अतुल भातखळकर आता या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाला शेवटचा खिळा ठोकून बंद करणार का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। नमस्कार।